प्रत्येक जोडप्याला वाटतं की आपलं स्वतःचं एक तरी मूल असावं, पण प्रत्येक जोडप्यास निसर्गतः स्वतःचं मूल होईलच असं नाहीये. गेल्या 2 दशकांमध्ये वंध्यत्वाच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्यासाठीच IVF उपचार पद्धती वापरल्या जातात आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हेतगुज या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे IVF समज आणि गैरसमज आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर बाळासाहेब खडबडे. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्ते. डॉक्टर बाळासाहेब खडबडे हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते यशोदा हॉस्पिटल कामोठे मुंबई येथे कार्यरत असून त्या हॉस्पिटलचे ते डायरेक्टर देखील आहेत. डॉक्टर बाळासाहेब आणि डॉक्टर स्नेहलता खडबडे हे 15 वर्षांहून अधिक काळ या सेवेमध्ये आहेत. डॉक्टरांनी आतापर्यंत असंख्य सेमिनार टॉक्स घेऊन यंग जनरेशनला IVF या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवायचं आहे. त्यांच्यासाठी डॉक्टर बाळासाहेब हे नेहमी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. यशोदा IVF सेंटर कामोठे येथील एका प्रगत आणि सर्व टेक्नॉलॉजीनं सुसज्ज असं IVF हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये IVF रिलेटेड सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यशोदा IVF सेंटर 10 वर्षांहून अधिक काळ कामोठे मुंबईमध्ये लोकांना आपली सेवा पुरवत आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की IVF आणि IUI याचा नेमका अर्थ काय आहे, यामध्ये नेमका फरक काय आहे? IUI म्हणजे इंट्रा युटराइन इन्सेमिनेशन. IUI ही जी प्रक्रिया आहे ही अतिशय सोपी आणि सिंपल प्रक्रिया आहे. IUI मध्ये आपण काय करतो की जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय की पेशंटच्या हस्बंडचे स्पर्म्स आपण वॉश करून ते स्पर्म्स एका कॅन्युलाद्वारे युटरसच्या आतमध्ये आपण ट्रान्सफर करतो. ह्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करतोय की जे स्पर्म्स आणि एग्ज आहेत हे एकमेकाच्या जवळ आणून त्यांना ठेवतोय, जेणेकरून त्याचा कन्सेप्शनचा रेट जो आहे तो नॉर्मल कन्सेप्शनपेक्षा 1.5 ते 2 पटीने वाढतो. निश्चितच डॉक्टर, तुम्ही IUI संदर्भात या ठिकाणी माहिती दिली. मात्र IVF म्हणजे नेमकं काय असतं? IUI आणि IVF मधला फरक जो तुम्ही सांगितलेला, IVF मधला फरक नेमका काय आहे, मला त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. आता आपण IUI बद्दल माहिती घेतली आहे, तर आपण IVF जी प्रक्रिया आहे ही IUI पेक्षा अतिशय जास्त गुंतागुंतीची आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स अशी प्रक्रिया आहे. जसं आपण स्क्रीनवर बघताय की IVFच्या प्रक्रियेमध्ये आपण ओव्हरीज ह्या काही इंजेक्शन्स देऊन स्टिम्युलेट करतो आणि नंतर मग 10 दिवस इंजेक्शन दिल्यानंतर ओव्हरीज मधली एग्ज आपण रिट्राईव्ह करतो. एग्ज रिट्राईव्ह करून एग्ज आणि स्पर्म्स ह्यांचं आपण एक्सी करतो. जसं आपण स्क्रीनवर एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय की ही जी आपण प्रोसिजर बघतोय समोर तिला एक्सी म्हणतो आपण. त्या एक्सीच्या तंत्रज्ञानाद्वारे हा जो स्पर्म आहे तो आपण डायरेक्टली एग सेलमध्ये म्हणजे जे स्त्रीबीज आहे त्याच्यामध्ये स्पर्म इंजेक्ट करतोय. तर ही जी प्रक्रिया आहे IVF एक्सीची ती टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स प्रक्रिया आहे. यासाठी स्किल्ड मॅनपॉवरची गरज आहे आणि जी मशिनरी आहे ती पण ॲडव्हान्स आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स मशिनरीची गरज आहे याच्यामध्ये. निश्चितच. मात्र सर, आपण बघतो की ह्या ज्या उपचार पद्धती आहेत यामध्ये अनेक लोकांना गैरसमज देखील झालेले आहेत. म्हणजेच जर IVF ही उपचार घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये अनेक इंजेक्शन घ्यावे लागतात. इतकंच काय तर 9 महिने बेड रेस्ट देखील घ्यावा लागतो. खरंच असं आहे का? या उपचारामध्ये इतका वेळ बेड रेस्ट घ्यावा लागतो किंवा इंजेक्शन हे जास्त प्रमाणात घ्यावे लागतात का? पूर्वीची जी इंजेक्शन्स होती ती ऑइल बेस्ड इंजेक्शन्स असायची. ऑइल बेस्ड इंजेक्शनमध्ये पेशंटला खूप पेन होतं इंजेक्शनच्या वेळेला. पण आता जी सगळी इंजेक्शन्स आहेत ही इंजेक्शन्स ॲक्वियस बेस आहेत, त्यामुळे त्या इंजेक्शन्स घेत असताना पेन होत नाही. जसं आपण डायबिटीसची जी औषधं इंजेक्शन्स इन्सुलिन जे घेतात डायबिटीसचे पेशंट, त्याचप्रमाणे पेशंट स्वतः पण घरी इंजेक्शन्स घेऊ शकतो आणि ही इंजेक्शन जास्त पेनफुल नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा एक गैरसमज आहे की 9 महिने पेशंटला घरी बेड रेस्ट घ्यायला लागते वगैरे. तर असं काहीही नाही. आणि ज्या पेशंटला काही ब्लिडिंग होतं, काही स्पॉटिंग होतं, अशाच पेशंटला 9 महिने बेड रेस्टची गरज असते. बाकीची सर्व पेशंट्स हे त्यांचं रुटीन काम करू शकतात, रुटीन त्यांच्या ॲक्टिव्हिटी करू शकतात. अर्थातच. डॉक्टर, मात्र आपण बघत असतो की ह्या ज्या उपचार पद्धती आहेत या उपचार पद्धतींमध्ये अनेकांचा असा देखील समज आहे की यामध्ये खर्च खूप जास्त लागतो. तर यामध्ये एकूणच खर्च किती असतो, मला या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. खर्चाच्या बाबतीमध्ये सध्या जी IVF मध्ये जी टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे आणि इंजेक्शनची कॉस्ट आणि हे सगळं बघता
सर्वसामान्यांना परवडेल अशा आवाक्यात सध्या IVF ची ट्रीटमेंट आलेली आहे. साधारणतः यशोदा IVF सेंटरमध्ये आपण एक 70 ते 80 हजारामध्ये IVF ची ट्रीटमेंट करतो आणि पेशंटना जे IVF चे इंजेक्शन्स आणि मेडिकेशन जे घ्यायला लागतात ते एक अराउंड 60 ते 70 हजार रुपये लागतात. तर मला असं वाटतं की ही जी कॉस्ट आहे ती सर्वसामान्यांच्या आटोक्यामध्ये आहे आणि सर्व जे पेशंट आहेत ज्यांना IVF ची गरज आहे ती हे ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि अफोर्ड करू शकतात. अर्थातच. म्हणजेच हा जो एक समज होता की फक्त श्रीमंत लोकच ही ट्रीटमेंट घेऊ शकतात असं नाहीये, सर्वसामान्यांसाठी देखील ही ट्रीटमेंट घेणं तेवढंच सोपं आहे असं मी म्हणू शकते. आणि या व्यतिरिक्त सर यामध्ये कालावधी किती लागतो? या एकूणच ट्रीटमेंट मधला जो कालावधी आहे तो किती आहे? साधारणतः जो IVF साठी जो कालावधी लागतो तो अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 महिन्याचा कालावधी आपण पकडून चालायला पाहिजे, ज्यामध्ये आपण पेशंटचं एंडोमेट्रियमचं इव्हॅल्युएशन करतो आणि नंतर त्यांचे जे प्री IVF हिस्ट्रोस्कोपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊन नंतर जे ॲक्च्युअल IVF ची प्रोसिजर आपण त्यांची करतो, त्याच्यामध्ये त्यांचे एम्ब्रिओ बनवण्याची प्रोसिजर आणि नंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर, तर ह्या सगळ्या गोष्टींना 2-2.5 महिन्याचा कालावधी लागतो. मात्र डॉक्टर आपण बघितलंय की अनेक वेळा ह्या ज्या उपचार पद्धती आहेत या उपचार पद्धतींमध्ये असा देखील अनेकांचा समज आहे की बाळ आपलंच आहे का असा प्रश्न अनेक जण विचारतात. म्हणजे केव्हा केव्हा हे बाळ आपलं नाहीये, दुसऱ्याचं हे बाळ असू शकतं असं अशी देखील भीती अनेकांच्या मनात असते. तर या संदर्भात मला जाणून घ्यायचंय. तुम्ही जो आता प्रश्न विचारला आहे हे मिथ सोसायटीमध्ये आपले आहे. तर प्रेक्षकांना माझी ही विनंती आहे की त्यांनी हे जे एक मिथ आणि गैरसमज आहे तो मनातून काढून टाकायचा आहे. IVF मध्ये मोर दॅन 99% बेबीज आहेत ते सगळे पेशंटचे स्वतःचीच असतात. ह्याचं मी तुम्हाला सायंटिफिक एक्सप्लेनेशन देतो. साधारणतः पुरुष वर्गामध्ये 1% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द मेल्स इज हॅव्हिंग अझोस्पर्मिया, म्हणजे जवळपास 99% पुरुषांमध्ये शुक्राणू त्यांचे स्वतःचे असतात. थोडेफार कमी जास्त असतील, परंतु जे शुक्राणू आहेत ती आपल्याला ICSI प्रोसिजर करण्यासाठी खूप कमी शुक्राणूंची गरज लागते आणि 99% पुरुषांना त्यांच्या ओन जेनेटिक मटेरियलमधून आपण त्यांना त्याचाच ओन बेबी देऊ शकतो. आता उरलेली जी 1% पुरुष मंडळी आहे ज्याच्यामध्ये स्पर्म्स नाही आहेत, त्यांच्या आपण हॉर्मोनल टेस्ट करून त्याच्यामधल्या पण 70% पुरुषांना आपण त्यांचे ओन जेनेटिक मटेरियलनी बेबी देऊ शकतो. टीझा नावाची प्रोसिजर आहे, त्याच्या टीझा प्रक्रियेच्या द्वारे त्यांच्या टेस्टिसमधून स्पर्म ॲस्पिरेट करून आपण त्याद्वारे ICSI करून त्यांना ते त्यांच्या जेनेटिक मटेरियलनी स्वतःच्या क्रोमोझोम्सनी त्यांना बाळ देऊ शकतो. स्त्री वर्गामध्ये आजकाल लग्नाचं वयच 25-30 वगैरे असं झालेलं आहे, तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला ओव्हरियन रिझर्व कमी होणे हा एक समस्या त्यामध्ये निर्माण झालेली आहे, आढळून येते. तर त्यामध्ये आपण काय करतो की ज्यांचं ओव्हरियन रिझर्व कमी झालेलं आहे अशा पेशंटमध्ये आपण एम्ब्रिओ पूलिंगची प्रक्रिया अवलंबतो. एम्ब्रिओ पूलिंगमध्ये आपण पेशंटच्या 1 ते 2 सायकल किंवा 2 ते 3 सायकल करून त्याच्यामधले जे बेस्ट ऑफ एम्ब्रिओज आहेत ते आपण रिट्राईव्ह करून बेस्ट ऑफ एम्ब्रिओज पेशंटला ट्रान्सफर करू शकतो आणि त्यांना त्यांचं ओन जेनेटिक मटेरियलनी त्यांना त्यांचं बाळ देऊ शकतो. म्हणजे ऑलमोस्ट 99.5% कपल्सना आपण त्यांचं स्वतःचं जेनेटिक बेबी देऊ शकतो. तर हा जो एक गैरसमज आहे तो चुकीचा आहे की हे बाळ त्यांचं नसतं. निश्चितच डॉक्टर, खरं तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण आहेत ज्यांनी उपचार घेतलेले आहेत आणि ते उपचार खूप चांगले होऊन सक्सेसफुल देखील झालेले आहेत आणि अर्थातच त्यांच्या कुटुंबात आनंद जो त्यांना अनेक वर्षांपासून हवा होता तो त्यांना मिळालेला आहे. आणि अशाच एका रुग्णाचे जे एकूणच मनोबल आहे आमच्यापर्यंत पोहोचले, त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती प्रतिक्रिया आपण सुरुवातीला पाहूयात. माझं नाव कमलाकर तुकाराम कोठेकर, राहणार गडप, खार माचेला, तालुका पेण, जिल्हा रायगड. माझे नाव शुभांगी कमलाकर तुकाराम. आमच्या लग्नाला जवळपास 11 वर्ष उलटून गेली होती, बाळ का होत नव्हते. त्याच्यानंतर आम्ही अक्षरशः अलिबाग, पेण, पनवेल या ठिकाणी ट्रीटमेंट करून कंटाळलो होतो. हातचा पैसा सगळाच संपला होता. त्याच्यानंतर मग आमच्या वहिनींशी मी भेट घेतली, सौ कांचन विलास कोटेकर यांनी सेक्टर 21 येथील श्री यशोदा हॉस्पिटल कामोठे
याचा मला ॲड्रेस दिला, त्याही सोबत आमच्या आल्या. आम्ही श्री डॉक्टर बाळासाहेब खडबडे यांना जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना सगळे आमचे रिपोर्ट्स दाखवले. त्यांनी त्याच्यानंतर त्या स्टडी केला आणि आम्हाला IVF बेबी करण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटलची अक्षरशः आम्हाला आयुष्यातली एवढी मदत झाली का टोटल हॉस्पिटलच्या स्टाफने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. त्याच्यानंतर आम्हाला तिथे पहिली प्रेग्नन्सीची आयुष्यातली 12व्या वर्षातली गुड न्यूज आम्हाला मिळाली. पूर्णपणे ट्रीटमेंट ही अगदी व्यवस्थित डॉक्टरांनी दिली. एकदम त्यांच्या स्टाफचा मोलाचा सहकार्य, टोटल डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मिसेसचा न्यूमॅटिक हार्टचा ऑपरेशन केलेला असताना आम्ही ती रिस्क घेऊन डॉक्टरांनी आम्हाला पूर्ण सहकार्य देऊ आमच्या हातात ही सध्या 2 आमची एकदम गोंडस मुलं आमच्या आयुष्यातली पहिला आनंद आहे तो त्याने आम्हाला दिलेला आहे. अक्षरशः 12 वर्षात तो आम्हाला आनंद मिळाला. इव्हन मिसेसचं ऑपरेशन केलेलं असताना सुद्धा. तर ज्यांना स्वतःच्या आयुष्यातला हा अनुभव घ्यायचा असेल, मी तर असंच म्हणेन की त्यांनी त्या हॉस्पिटलला भेट द्यावी. श्री बाळासाहेब खडबडे डॉक्टर यांना भेटावं आणि त्यांचे आयुष्यातले जे स्वप्न असतील ती तिथे जाऊन त्यांनी पूर्ण करावी. तेव्हा आपण डॉक्टर बघतोय की त्यांनी सांगितलं आपल्याला की 12 वर्षानंतर त्यांना ही गुड न्यूज मिळालेली होती आणि अर्थातच त्यांनी त्यांचा आनंद देखील व्यक्त केलेला आहे. मात्र डॉक्टर, आणखी एक मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की IVF हे जे औषध आपण घेत असतो, हे औषध घेतल्यानंतर अनेकांना कॅन्सर होऊ शकतो किंवा इतर आजार होऊ शकतात, असा देखील अनेकांच्या मनामध्ये एक समज आहे. तर हे खरं शक्य आहे का? म्हणजे त्यामध्ये कुठलेही दुसरे आजार बळावतात का ही उपचार पद्धती घेतल्यामुळे? IVFच्या औषधामुळे कॅन्सर होत नाही. सुरुवातीला जेव्हा हे फर्टिलिटीची ड्रग्स आली आणि IVFची इंजेक्शन्स आली, त्यावेळेला अशी एक डॉक्टरांच्या मनामध्ये पण एक शंका होती की यामुळे काही कॅन्सरचं प्रमाण होऊ शकतं का. पण त्याच्यावर बराच रिसर्च आणि स्टडी झालेला आहे. त्या स्टडीमधून असं निष्पन्न झाले आहे की असा कुठलाही कॅन्सर किंवा आजार ह्या औषधामुळे होत नाही. त्यामुळे हे एक मिथ आहे, हा एक गैरसमज आहे. मात्र डॉक्टर, IVF हे उपचार घेतल्यानंतर अनेक जे बाळ आहेत ते नॉर्मल होत नाहीत, त्यांना कुठला आजार असतो किंवा कुठला त्रास असतो असं देखील अनेकांचा समज आहे. तर हे खरं आहे का? म्हणजे किती टक्के मुलं आहेत जे एकदम नॉर्मल होतात किंवा असा कुठलाही आतापर्यंत तुमच्या अनुभवामध्ये असा कुठलाही इश्यू तुमच्या समोर आलाय का? IVF मुळे जी बाळं जन्मतात ती बाळं नॉर्मल जन्मलेल्या बाळासारखीच असतात. IVFच्या बाळांमध्ये व्यंगत्व आणि नॉर्मल बाळांमधलं व्यंगत्व ह्याचं प्रमाण समान आहे. त्यामुळे IVF मुळे विशेष काही प्रमाणात एनॉमलीज होतात किंवा काही त्यांना व्यंग्य येतं असं काहीही नाहीये. दिस इज अ फॅक्ट दॅट IVF बेबीज आर नॉर्मल ॲज द नॉर्मल बेबीज. निश्चितच. मात्र डॉक्टर, अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न असतो की ही उपचार घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट दिसू शकतात का? तर हे शक्य आहे? म्हणजे एकूणच ही उपचार पद्धती घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर नंतरचं रुग्णाचं लाईफस्टाईल कसं असतं? जवळपास IVFचं तंत्रज्ञान विकसित होऊन ऑलमोस्ट 3 दशकं झालेली आहेत. आणि पहिल्या दशकात जी IVFची बाळ जन्मली त्या बाळांना पण आता बाळं झालेली आहेत. आणि त्या सगळ्या जे IVFच्या बाळांचं जे आता अडल्ट आहेत त्यांचं आयुष्य हे नॉर्मल, निरोगी आणि इतर त्यांचे जे कलिग्स आहेत ज्यांना नॅचरल प्रेग्नन्सीनं जे कन्सिव्ह झाले होते त्यांच्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांना पण पुढच्या आयुष्यामध्ये असं काही अडचण येत नाहीत. अर्थातच. डॉक्टर, ही उपचार पद्धती घेत असताना म्हणजे IVF उपचार आपण जर घेत असू तर त्या रुग्णानं कशा प्रकारे काळजी घेण्याची गरज आहे? IVFची प्रक्रिया मी आता तुम्हाला जसं समजून सांगितलं की IVFची प्रक्रिया आता बऱ्यापैकी सिंपल, साधी आणि सोयीस्कर झालेली आहे. इंजेक्शन्स ही पेशंट स्वतः पण घरी घेऊ शकतात. आणि पूर्वी जे बेड रेस्ट घेणे, पूर्ण बेड रेस्ट करा वगैरे जे काही गोष्टी होत्या ते आता तशा नाही आहेत. आणि IVFच्या पेशंट ज्यांना IVFचं ट्रीटमेंट करायचं आहे त्यांनी कुठलंही बर्डन न घेता ते अतिशय
Relax राहून किंवा- कम्फर्टेबली आणि इन रिलॅक्स वे दे कॅन टेक देअर ट्रीटमेंट. निश्चितच. डॉक्टर, खरं तर IVF उपचार काय असतात, कसे केले जातात, यामधले गैरसमज कुठले, गैरसमज आणि समज एकूणच या विषयावर आज आपण बोलतोय. मला अजूनही तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हेतगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. IVF उपचार आणि त्यातील समज आणि गैरसमज या विषयावर आज आपण बोलतोय. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की जो पहिलं बाळ झाल्यानंतर दुसरं बाळ अनेक वेळा होत नाही. मग त्यामधलं जे डिस्टन्स असेल त्याच्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे, तर पहिलं बाळ जरी नॉर्मल असेल तर दुसऱ्या बाळासाठी IVF उपचार घेता येतात का? तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो सेकंडरी इन्फर्टिलिटी संदर्भात आहे. म्हणजे त्यांना पहिलं बाळ आहे पण त्यांना दुसरं बाळ होत नाहीये. तर अशा पेशंटला आपण नॉर्मल ट्रीटमेंट आधी देतो आणि जर त्या ट्रीटमेंटमध्ये जर त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल तर मग आपण त्यांना IVFच्या ट्रीटमेंटनी प्रेग्नन्सी देऊ शकतो. मात्र डॉक्टर, याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन आपल्याला दिसून येतात का, किंवा कॉम्प्लिकेशन असतील तर ते कसे दूर करता येतील? IVFच्या प्रक्रियेमधलं सगळ्यात कॉमनेस्ट कॉम्प्लिकेशन आहे हायपरस्टिम्युलेशन. म्हणजे जे आपण इंजेक्शन्स देतो पेशंटला, त्या इंजेक्शन्स दिल्यानंतर ओव्हरीज ह्या सोलन होतात. म्हणजे त्या खूप जास्त फॉलिकल्स त्यामध्ये वाढतात आणि खूप जास्त फॉलिकल्स वाढल्यामुळे पेशंटला ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम असा एक कंडिशन तयार होते. तर आता आपण जे यशोदा फर्टिलिटी सेंटरमध्ये जो सध्या करंट प्रोटोकॉल आपण अँटागोनिस्टचा वापरत आहोत, त्यामुळे 0 OHSS म्हणजे हे कॉम्प्लिकेशन होण्याचं 0 चान्स आपण अचीव केलेला आहे. तर हे जे अँटागोनिस्ट प्रोटोकॉल वापरतो आपण, त्यामध्ये ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन होण्याचा चान्स ऑलमोस्ट नील असतो. त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन म्हणजे IVF इज नाउएडेज ऑलमोस्ट कॉम्प्लिकेशन फ्री प्रोसेस आहे. निश्चितच. डॉक्टर, मला तुमच्या रुग्णालयासंदर्भात देखील जाणून घ्यायचे, कशा प्रकारे त्या ठिकाणी उपचार दिले जातात आणि यासोबतच IVF ही उपचार जे आहे ते किती वयापर्यंत घेता येऊ शकतात या संदर्भात देखील मला जाणून घ्यायचंय. यशोदा फर्टिलिटी सेंटरमध्ये आपण रुटीन जे ट्रीटमेंट आहे पेशंटला, बेसिक ॲनालिसिस, बेसिक सेमिन ॲनालिसिस, IUI, फॉलिक्युलर स्टडी, ह्या तर आपण करतोच. पण जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, IVF ICSI, ब्लास्टोसिस्ट कल्चर, नंतर PGT तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये काही जेनेटिक डिसिजेस आपण पेशंटचे स्क्रीन करू शकतो. त्यानंतर एग डोनेशन प्रोग्राम, स्पर्म डोनेशन प्रोग्राम, एम्ब्रिओ डोनेशन प्रोग्राम. तर ह्या सगळ्या ज्या ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत त्या आपण यशोदा फर्टिलिटीमध्ये पेशंटला त्याच्या सर्व्हिसेस देत असतो. आणि ह्या सगळ्या ज्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स दिल्यामुळे जो सक्सेस रेट आहे तो ऑब्व्हियसली अराउंड आपण जो नॉर्मली 50 to 60% सक्सेस रेट आहे तो 60 to 65% सक्सेस रेट आपण यशोदा फर्टिलिटीमध्ये देतोय. निश्चितच. मात्र डॉक्टर, हे IVF उपचार आहे किती वयापर्यंत घेता येऊ शकतात? ICMRच्या गाईडलाईन्सनुसार आपण IVFचे जे उपचार आहेत ते 49व्या वर्षापर्यंत घेऊ शकतो. ज्या स्त्रियांची मासिक पाळी लवकर गेलेली आहे, फॉर एक्झाम्पल कोणाची 40-42लाच मासिक पाळी गेलेली आहे आणि त्यांना मूल नाही आहे, त्यांना सुद्धा आपण IVFच्या तंत्रज्ञानाद्वारे प्रेग्नन्सी घेऊ शकतो. अर्थातच. निश्चितच डॉक्टर, खरं तर IVF मधील गैरसमज कोणकोणते आहेत आणि उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही अतिशय महत्त्वाची आणि सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.